स्टडी रिव्होल्यूशन. आज 30 डिसेंबर 2025चा आपण द हिंदू बघतोय. माझं नाव नाव आहे महेश आणि हे जे डिस्कशन आहे ते ऑब्व्हियसली आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमधून आपण करत असतोय. डिस्कशनला सुरुवात करण्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या डिस्कशनमध्ये पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत, ते एडिटोरियल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती काही मुद्दे एक्सप्लेन केलेले असतात खूप चांगल्या पद्धतीनं. ते आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर काय महत्त्वाची कॉन्सेप्ट सिलेबसच्या दृष्टीतून आपल्याला दिसत असेल, एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला दिसत असेल, तर ती आपण कव्हर करत असतोय आणि त्याच्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आता महत्त्वाच्या न्यूज, महत्त्वाचे एडिटोरियल हे महत्त्व कशाशी रिलेटेड आहे? तर ऑब्व्हियसली एक्झामच्या दृष्टीतून जे काही महत्त्वाचं आहे. सिलेबसमधले पॉइंट जिथं-जिथं हायलाइट होत आहेत. सिलेबसची खरं तर मुद्दे जिथं-जिथं कनेक्ट होत आहेत, ते खरं तर आपल्यासाठी सगळं इम्पोर्टंट असतंय. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. सुरुवात करूया आजच्या डिस्कशनला आणि बघूया पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे. त्याच्या अगोदर संडे जे व्हर्चुअल सेशन आहे, ते विशेष करून जनरल डिस्कशन मी विद्यार्थ्यांसोबत करतोय. त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांचे कॉमन डाउट्स आहेत, मग ते आन्सर रायटिंगशी रिलेटेड असू द्या, प्रिलिम्सशी रिलेटेड असू द्या, हे किंवा एक्झामशी रिलेटेड कोणताही मुद्दा असू द्या, ते आपण ओपनली डिस्कस करत असतोय. आणि ते सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. त्यामुळं सगळे जो पर संडेचा सेशन आहे व्हर्चुअल, जो सकाळी 11:30 वाजता असतोय, ते जॉइन करून जे काही तुमचे डाउट्स असतील किंवा जनरल डिस्कशन असते, ते डिस्कशन माझ्याबरोबर तुम्ही करू शकता. असूया असू द्या. पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल आहे, ते आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. हे जे एडिटोरियल आहे ना, हे लिहिलंय हरदीप एस पुरी. हे युनियन मिनिस्टर आहेत पेट्रोलियम अँड नॅचरल गॅससाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. आणि त्यांनी हे लिहिलेलं एडिटोरियल आहे. म्हणजे ऑब्व्हियसली या सेक्टर्स रिलेटेड हे एडिटोरियल आहे आणि हे भारताच्या अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं ग्रो करते, हे आपल्याला सांगणारं एडिटोरियल आपल्याला असलेलं खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतंय. आणि याच्यामध्ये जी इकॉनॉमिकल ग्रोथ आहे, ती कशा पद्धतीनं होतीये आणि ते कशा पद्धतीनं केली जाते, त्याचं फ्युचर काय, हे लेखकानं आपल्याला समजवायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये काही तथ्यात्मक टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे. ते तुम्ही नोट डाउन करून घ्यायला पाहिजे. याच्यासाठी मी लाईन टू लाईन हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न खऱ्या अर्थानं करणार आहे. पहिल्यांदाच लेखक इथं काय सांगतो आपल्याला, इंडिया क्रॉस्ड अबाउट 4.1 ट्रिलियन इन नॉमिनल जीडीपी अँड ओव्हरटूक जपान ॲज अ वर्ल्ड 4th लार्जेस्ट इकॉनॉमी. म्हणजे जे नॉमिनल जीडीपी ग्रोथ आपल्याला बघायला मिळते, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो. ती जी ग्रोथ आहे, ती कशा पद्धतीने $4.1 ट्रिलियन एवढी झालेली आहे. हे या ठिकाणी लेखकानं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जपानसारख्या इकॉनॉमी सोबत कशा पद्धतीने आपण बरोबरी करतोय, हे सुद्धा लेखक या ठिकाणी सॉरी हायलाइट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. मग आता लेखक इथं सांगतोय, की अनसर्टन वर्ल्ड जे पॉलिटिक्स आहे. आता अनसर्टन वर्ल्ड वेअर पॉलिटिकल चर्न हॅज बिकम द नॉर्म. हे म्हणजे अनसर्टन वर्ल्ड ऑर्डर आता सुरू आहे. म्हणजे लेखकाला या ठिकाणी आपल्याला याचं बॅकग्राऊंड बिटवीन द लाईन समजणं खूप जास्त गरजेचं आहे. अनसर्टन वर्ल्ड पॉलिटिक्स किंवा वर्ल्ड ऑर्डर का म्हटलं जाते? सॉरी. याच्यामध्ये जगभरामध्ये आता महत्त्वाचे इव्हेंट जर आपण बघितले, तर इस्रायलमध्ये जे काही चाललेलं आहे, इस्रायल गझा कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळालं, ज्याला आपण हिस्टॉरिकल बेसिसमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर रशिया युक्रेन वॉर आपण बघतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर यूएसए जो आहे, तो व्हेनेझुएलामध्ये काय करतोय, व्हेनेझुएलावर प्रेशर कशा पद्धतीने आणायचा प्रयत्न करतोय, हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये डिस्कस केले. त्याच्यावरती एडिटोरियल आलं होतं, न्यूज आल्या होत्या. त्या मॅपवरती सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. हा एक इन्सिडेंट चालू आहे. त्याचबरोबर जो यूएसए आहे, तो नायजेरियामध्ये कशा पद्धतीनं स्ट्राईक करतो आणि त्याला कशा पद्धतीनं धार्मिक ख्रिश्चन रिझन असते, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. मग हे जगभरामध्ये सगळं सुरू असताना याच्यामध्ये मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये कुठल्या देशाची पोझिशन काय आहे? त्याच्यामध्ये भारताची पोझिशन काय आहे? मग तो रशियाला सपोर्ट करतो की युक्रेनला सपोर्ट करतो? इस्रायलला सपोर्ट करतो की पॅलेस्टाईनला सपोर्ट करतो? यूएसए कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं अ, इंडियावरती रशियासोबत चांगले संबंध असल्यामुळे वेगवेगळे टॅरिफ्स लादण्याचा कसा प्रयत्न करतोय आणि भारतीय अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीनं थ्रेट करण्याचा प्रयत्न करतोय.
हे सगळं जगभरामध्ये सुरू आहे आणि विशेष करून इंडियाच्या बाबतीत सुद्धा सुरू आहे. हे सगळं बघत असताना आपल्याला एक स्टेबल लीडरशिप लाभलेलं आहे. एक स्टेबल खरं तर लीडरशिप लाभलेली आहे असं लेखक म्हणतोय. मग त्याच्यामध्ये गॅट असू द्या, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असू द्या, या सगळ्यांमध्ये जे काय ट्रेड ग्रोथ रिलेटेड प्रॉमिसेस आहेत ते फुलफिल करण्यासाठी इंडिया अनेक पद्धतीनं खरं तर स्टेप्स घेतोय हे इथं लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. मग आता इंडिया टोटल एक्सपोर्ट्स हिट $825.25 बिलियन ड्युरिंग 24-25, रिप्रेझेंटिंग अन अॅन्युअल ग्रोथ ऑफ ओव्हर 6%. जर आपण 2024-25 या वर्षातली एक्सपोर्ट जर इंडियाचा आपण बघितला, तर तो $825.25 बिलियन एवढा आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही जवळ जर आपण पर्सेंटाईलमध्ये ग्रोथ बघितली, तर ती 6% जवळ आहे, असं लेखक सांगतोय. जे की खूप चांगली खरं तर मानली जाते. त्याचबरोबर द ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्म आपण बघितलेला आहे, बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी खऱ्या अर्थानं एक युनिक खरं तर एक युनिव्हर्सल प्लॅटफॉर्म खरं तर गव्हर्नमेंटने बनवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केलाय, ज्याच्या मार्फत आपण वेगवेगळ्या देशांसोबत व्यापार करण्यामध्ये खरं तर एकमेकांना कंपन्या त्या देशातल्या आहेत, ज्या ऑर्गनायझेशन त्या देशातल्या आहेत, त्या एकमेकांना कनेक्ट करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये खरं तर इंटरनॅशनल व्यापार जो आहे तो वाढण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मदत करणार आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला दिसायला मिळेल. त्याचबरोबर ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिटिक्स जो आहे TIA पोर्टल जे आहे ते सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या खरं तर रिअल टाइम मार्केटचा जो डेटा आहे, तो डेटा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे कोणत्या कंट्रीमध्ये कोणत्या वस्तूची, सेवांची गरज आहे, जे आपण तिथे एक्सपोर्ट करू शकतोय किंवा आपल्याला कोणकोणत्या सेवांची खरं तर गरज आहे, जे आपण इम्पोर्ट करू शकतोय. हा जो सगळा डेटा आहे, तो डेटा असल्याशिवाय आपण खरं तर व्यापाराचे जे काही गणित आहे ते आखू शकत नाहीये. आणि तो डेटा असणं खूप जास्त महत्वाचं होतं. आणि आतापर्यंत हा डेटा एकत्र कुठं आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी बघायला मिळत नव्हता किंवा अशा पद्धतीचं पोर्टल गव्हर्नमेंटचं कुठलं नव्हतं. परंतु आता ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिटिक्स जे पोर्टल आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं लॉन्च केलेलं आहे. गव्हर्नमेंट सपोर्टेड पोर्टल आहे हे. म्हणजे ऑब्व्हियसली तिथे इन्फॉर्मेशन सुद्धा ऑथेंटिकेटेड आणि व्हेरिफाईड असणार आहे. आणि याचा फायदा खऱ्या अर्थानं व्यापाराला होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. हे सुद्धा इथं लेखक आपल्याला हायलाइट करताना बघायला मिळतोय. म्हणजे कसं कुठंतरी जागतिक व्यापार, भारताची अर्थव्यवस्था जी आहे, ती टोटल युनिव्हर्स टोटल वर्ल्डमध्ये कशा पद्धतीने एक्सप्लोर गव्हर्नमेंट करते आणि त्याला कशा पद्धतीनं खतपाणी घातलं जातं, हे या ठिकाणी लेखक आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंट्रींसोबत इंडिया जो आहे, तो व्यापारिक संबंध आणि पॉलिटिकल रिलेशन जे आहे, ते वाढवताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच्यामध्ये विशेष करून व्यापारिक संबंधांवरती भर दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये ओमान सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंट असू द्या, UK सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंट असू द्या किंवा आत्ताचा न्यूझीलंड सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंट असू द्या, याच्यामुळं अनेक वस्तू आणि सेवा एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला दारं उघडी राहणार आहेत. आता दारं ऑब्व्हियसली कुठल्याही देशासोबत व्यापार करण्यासाठी दारं ओपनच आहेत आपल्याला. परंतु मोठ्या प्रमाणात टॅरिफ असेल, मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी असेल, तर ते खरं तर आपण तिथं त्या देशामध्ये जाऊन ते मार्केट एक्सप्लोर करू शकत नाही. कारण ऑब्व्हियसली या सगळ्यांमुळं जर आपल्या वस्तू आणि सेवा तिथे एक्सपोर्ट आपल्याला करायच्या असतील, तर ऑब्व्हियसली वेगवेगळे टॅरिफ्स आणि ड्युटीज लावल्यामुळे त्या तिथं महाग होतात. त्यामुळे तिथे घेणारच नाही कोण. म्हणजे ह्या ड्युटी आणि टॅरिफ्स खूप मॅटर करतात ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये जाऊन, दुसऱ्या देशाच्या मार्केटमध्ये जाऊन तुमच्या सेवा आणि वस्तू विकण्याचा प्रयत्न करता. कारण तिथल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हाला कम्पीट करावं लागेल. म्हणजे त्यांच्याबरोबर जर कम्पीट करायचं असेल तुम्हाला, तर ऑब्व्हियसली जे कॉस्ट इफेक्टिव्हनेस आहे, तो कॉम्पिटिटिव्ह त्यांच्याबरोबर असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात टॅरिफ द्यावं लागत असेल, ड्युटी मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं भरावं लागत असेल, बाकी इतर काही चार्जेस आहेत, ते मोठ्या प्रमाणात भरावे लागत असतील, तर ऑब्व्हियसली हे जी कॉस्ट आहे, ती वस्तूची आणि सेवांची वाढत जाते. त्यामुळं ती वस्तू आणि सेवा त्या मार्केटमध्ये चालूच शकत नाही. परंतु फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळं काय झाले, तर या सगळ्या गोष्टी ज्या हर्डल म्हणून होत्या, त्या खरं तर 0% झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. त्याच्यामुळं ज्या देशांसोबत आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट असू द्या, फ्री ट्रेड अग्रीमेंट असू द्या, बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट वेगवेगळे जे आहेत, ते असू द्या, याच्यामुळं ह्या ज्या टॅरिफ्स वेगवेगळ्या आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी आहे वेगवेगळ्या, त्या कुठेतरी 0% किंवा खूप कमी पर्सेंट होताना आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळं हे जे मार्केट आहे,
ते इंडियासाठी ओपन झालेलं आहे. आणि इंडिया जो आहे तो जास्तीत जास्त कंट्रींसोबत कशा पद्धतीने अशा पद्धतीचे व्यापारिक संबंध आपण डेव्हलप करून अशा पद्धतीचे अग्रीमेंट साईन करू शकतो, अशा पद्धतीचे पार्टनरशिप अग्रीमेंट साईन करू शकतो, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मग इथं दिलेलंच आहे की इंडिया युनायटेड किंगडम कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रीमेंट जुलै 2025 मध्ये साईन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंगर प्लॅटफॉर्म तयार झाला इंडियासाठी एक्सपोर्टसाठी. वाईड ड्युटी फ्री जो एक्सपोर्ट असतो त्याच्यासाठी. त्याचबरोबर मग ओमान सुद्धा सोबत सुद्धा डिसेंबर 2025 मध्ये आपण बघितली इंडिया साइन्ड अ कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट विथ ओमान. तिथे सुद्धा अशी पद्धतीची सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. आणि आता फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे तो न्यूझीलंड सोबत आपल्याला बघायला मिळतोय. आणि हे न्यूझीलंडवरती पुढे एरोटेल पण एक डिटेल एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामध्ये ही डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणारच आहे की त्याचा फायदा फ्री ट्रेड अग्रीमेंटचा नेमका फायदा काय न्यूझीलंड सोबत होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी खरं तर लेखकानं इथं दिलेल्या आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात जॉबची अपॉर्च्युनिटी आहे, जी खऱ्या अर्थानं रोजगार निर्मिती आहे, ती सुद्धा होताना या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर द ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स जो आहे, त्याचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जो आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आणि यामध्ये जर आपण ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बघितली, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे काय? इम्पोर्ट एक्सपोर्ट जे आपण करतो त्याचे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असते, व्यावहारिक जी काय किंमत आहे त्याची, त्याचं त्याचं खरं तर पैशामध्ये करन्सीमध्ये मूल्य काय? ते सुद्धा इथं दिलंय की 16.441 लाख करोड रुपीज जे आहे, ते खऱ्या अर्थानं त्याचं मूल्य आहे. आणि हे दिवसेंदिवस आपल्याला वाढतानाच खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. त्याचबरोबर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सचा उल्लेख आलेला आहे. त्याच्या दृष्टीतून जर आपण बघितलं, इंडिया अल्सो इम्प्रूव्हज इट्स पोझिशन इन ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, रायझिंग टू 38 प्लेस अमंग 139 इकॉनॉमीज. 139 इकॉनॉमीजमध्ये भारताचा 38वा नंबर येतो. असं सुद्धा लेखकाने या ठिकाणी सांगितले. म्हणजे ऑब्व्हियसली ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स नेमकं काय आहे? त्याच्यामध्ये इंडियाची रँक इम्प्रूव्ह झाली. म्हणजे याच्या अगोदर कोणती रँक होती आणि त्याच्यामध्ये मग इम्प्रूव्हमेंट आपण केली. या सगळ्या गोष्टीचं बॅकग्राऊंड नॉलेज म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. त्याचबरोबर पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन सुद्धा गव्हर्नमेंट करते, की ज्याच्या खरं तर माध्यमातून या सगळ्या गोष्टींना खरं तर बूस्ट देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटकडून केला जाणार आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट जे आहे ते बेटर लेजिस्लेशन आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करते, तर याच्यामध्ये रिपेलिंग अँड अमेंडिंग बिल 2025 जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी सपोर्टिव्ह जे ऍक्ट्स आणि बिल्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट बिझनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन 2025 आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतं. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असू द्या, सर्व्हिस सेक्टर असू द्या, यांना कशा पद्धतीने आपल्याला उभारी देता येईल, यांना कशा पद्धतीने आणखी सपोर्ट करता येईल, याच्यावरती सुद्धा गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. त्याचबरोबर जे खरं तर कामगारांची सिच्युएशन इंडियामध्ये होते, जी खरं तर लेबर फोर्सची सिच्युएशन इंडियामध्ये होते, मग ते ऑर्गनाइज सेक्टर असू द्या किंवा अनऑर्गनाइज्ड सेक्टर असू द्या, त्याची सुधारण्यासाठी सुद्धा लेबर कोड्स जे आहेत ते खरं तर प्रस्तुत आता मांडलेले इंडियन गव्हर्नमेंटने आपल्याला बघायला मिळाले. नोव्हेंबर 21, 2025, 29 सेंट्रल लेबर लॉज हॅव बीन कन्सॉलिडेटेड. जवळ-जवळ 29 लेबर लॉज जे आहेत ते कन्सॉलिडेट आता गव्हर्नमेंटने केलेले आपल्याला बघायला मिळाले. त्याच्यामुळे काय होणार आहे ते कव्हरिंग वेजेस, इंडस्ट्रियल रिलेशन्स, सोशल सिक्युरिटी आणि वर्क प्लेस सेफ्टी अशा पद्धतीच्या ज्या काय मेजर्स आहेत, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, त्या विशेष करून त्याच्यामध्ये प्रोटेक्ट केल्या जाणार आहेत. त्या अकाउंटेबल त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत. हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर सिक्युरिटी मार्केट कोड बिल सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे शेअर मार्केटमध्ये मोठमोठे जे स्कॅम झाले, अशा पद्धतीचे स्कॅम किंवा अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी रोखण्यासाठी आणि त्या गोष्टी आणखी मजबूत करण्यासाठी, आणखी प्रोटेक्टिव्ह करण्यासाठी अशा पद्धतीची सुद्धा बिलं आणली जात आहेत. आणि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे आहे, ज्याला सेबी आपण म्हणतो, ते सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं ते आणखी मजबूत बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यावरती सुद्धा गव्हर्नमेंट जे आहे, ते लक्ष देताना आपल्याला बघायला मिळते. हे इथं लेखकानं सांगितलेलं आहे. हे सगळं असतानाच लॉजिस्टिक्समध्ये आपण कसं काम करतोय?
लॉजिस्टिकमध्ये आपण कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं प्रोग्रेस करतोय, हे सुद्धा लेखक या ठिकाणी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये 2025 मध्ये जर आपण बघितलं, तर मॉडर्नाइज द मेरिटाईम बॅकबोन ऑफ ट्रेड. आता आपण जर बघितला, नियरली 95% ऑफ द इंडिया ट्रेड बाय व्हॅल्यूम अँड अबाउट 70% बाय व्हॅल्यू मूव्ह थ्रू मेरिटाईम रूट. म्हणजे जवळ-जवळ जर आपण व्हॅल्यूमचा विचार केला, तर 95% पेक्षा जास्त व्यापार फक्त आपला समुद्रातून चालतो, ओशन्समधून चालतो, मेरिटाईम रूटनं चालतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? ऑब्व्हियसली आपल्याला बंदरं विकसित करणं गरजेचं आहे. बंदरं व्यवस्थित नसतील, तर आपण हा ट्रेड जो आहे त्याच्यामध्ये ग्रोथ करूच शकत नाही. त्यामुळं ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि मग त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी गव्हर्नमेंटनं 2025 मध्येच आपण काय बघतोय, द इंडियन पोर्ट ॲक्ट 2025 जो आहे, तो लॉन्च केलेला आहे. तो आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग सेफ्टी, डिझास्टर रेडीनेस वगैरे, एन्व्हायर्नमेंट प्रिपेअर्डनेस या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पोर्ट अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट पोर्टचं केलं जाते. त्याचबरोबर ज्या व्यापारिक जहाजांची डेव्हलपमेंट आहे, त्याच्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी, ते रेग्युलराइज करण्यासाठी द मर्चंट शिपिंग ॲक्ट 2025 आपल्याला बघायला मिळतोय. कॅरेज ऑफ गुड्स बाय सी ॲक्ट 2025 आपल्याला बघायला मिळतोय. जेणेकरून समुद्री व्यापार जो आहे, तो सुरळीत व्हावा. त्याचबरोबर जे मालवाहू जहाज आहेत, त्यांचं जे खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट आहे, ती इंडस्ट्री जी आहे, जहाज बांधणीची जी इंडस्ट्री आहे, ती कशा पद्धतीनं ग्रो करेल, याच्याकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा ते रेग्युलराइज करणं, ते प्रोटेक्ट करणं, ते आपण अकाउंटेबल करणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि ते ऑब्व्हियसली रिस्पॉन्सिबिलिटी टोटली गव्हर्नमेंटची आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंट पॉझिटिव्ह पावलं अशा पद्धतीचे ॲक्ट आणून आणि बाकी वेगवेगळ्या स्कीम्स आणून करताना आपल्याला बघायला मिळते. मग त्यानंतर पुढं लेखकानं आपल्याला सांगितले, की कॅबिनेट अप्रूव्ड अ पॅकेज ऑफ ₹69,725 crore to strengthen the shipbuilding, including a maritime development fund of ₹25,000 crore and components for financial assistance. Development points to larger ambitions, build industrial depth, reduce dependence, and keep freight value within India over time. याच्यामध्ये शिप बिल्डिंग असू द्या किंवा मेरिटाईम डेव्हलपमेंट असू द्या, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट जे आहे, ते खऱ्या अर्थानं फंडिंग सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळते. आणि या गोष्टींसाठी आपण कोणावरती डिपेंडंट न राहता स्वावलंबी आपण कसं, इंडिपेंडंट कसं आपण होऊ शकतो, याच्यावरती फोकस करताना गव्हर्नमेंट आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर अ फोकस ऑन एनर्जी. एनर्जी म्हणजे आपल्याला ग्रीन एनर्जीची खऱ्या अर्थानं गरज आहे. नॅचरल जे काही पारंपरिक ऊर्जा आहे, त्याची आपल्याला गरज आहे, विशेष करून क्रूड ऑइलची वगैरे, वगैरे. मग त्याच्यामध्ये द ऑइल फील्ड्स रेग्युलेशन्स अँड डेव्हलपमेंट अमेंडमेंट ॲक्ट 2025 अँड द पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रूल्स 2025 हे सुद्धा बघायला मिळते. आता बऱ्यापैकी जे क्रूड ऑइलचा जर आपण एक विचार केला, तर ते रशियाकडून आपण इम्पोर्ट करताना आपल्याला बघायला मिळालं. बाकी गल्फ कंट्रीकडून आपण इम्पोर्ट करताना आपल्याला बघायला मिळालं. पण जर हे जे रिसोर्सेस आहेत, ते आपण इंडियामध्ये एक्सप्लोर केले आणि इंडियामध्येच ते रिसोर्सेस जे रिझर्व्हज आहेत ऑलरेडी नॅचरली, ते आपण एक्सप्लोर करून खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग करून घेतला, तर ही जी डिपेंडन्सी आहे, ती कमी होऊ शकते आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट जे आहे, ते या फील्डमध्ये डेव्हलपमेंटसाठी अशा पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणते. हे सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं इथं माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द बजेट 2025 जर आपण बघितलं, तर सेट आउट अ न्यूक्लिअर एनर्जी मिशन with an outlay of 20,000 crore to accelerate small modular reactors and other advanced designs aligned with the national objectives of reaching 100 gigawatt of nuclear capacity by 2047 and target of a 5 indigenously designed operational small modular reactors by 2033. म्हणजे जी एनर्जीची गरज आहे, न्यूक्लिअर एनर्जी जी काही मिशन आहे आपलं, त्याच्यासाठी सॉरी 2025च्या बजेटमध्येच 20,000 कोटींची तरतूद केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्याशी रिलेटेड जे बिल आहे, ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, जे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला शांती बिल म्हणतो, ते सुद्धा पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केलेलं आपल्याला बघायला मिळालं. याच्यावरती एरोटेल सुद्धा याच्या अगोदर आपण डिस्कस केलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे गव्हर्नमेंट आहे,
ते खऱ्या अर्थानं प्रोग्रेस करताना आपल्याला बघायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी लेखकानं सांगून गव्हर्नमेंट कशा पद्धतीनं सकारात्मक पावलं उचलते, हे सुद्धा या ठिकाणी लेखकानं आपल्याला सगळं समजवायचा प्रयत्न केला. त्यामुळं याच्यामध्ये हे सगळे जे पॉइंट्स आहेत, ते आपल्याला फायनान्शियल खरं तर इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इकॉनॉमीच्या दृष्टीतून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, त्या कॉन्सेप्ट ज्या आलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या खऱ्या अर्थानं आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. ज्या तथ्यात्मक गोष्टी जसं की एरोडेलचं डिस्कशन सुरुवात होतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं, की याच्यामध्ये तथ्यात्मक गोष्टी काय आलेल्या आहेत. मग त्या तथ्यात्मक गोष्टी तुम्ही नोट डाउन करून घेणं, त्याची रिव्हिजन करून घेण्यासाठी लाईन टू लाईन तुम्हाला मी समजावून सांगितलं, की कोणकोणत्या ॲक्टचा उल्लेख आलेला आहे. कोणते रिफॉर्मेटिव्ह जे मेजर्स आहेत ते गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत त्याचा उल्लेख आलेला आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंट कोणकोणत्या कंट्रीसोबत झालेला आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंटचं वैशिष्ट्य काय काय आहे, कुठल्या कंट्रीसोबत आपण ते करतोय, हे सगळं उल्लेख आलेलं आहे. आणि बाकी त्याचं लेखकानं फक्त वन लाईन दिलंय, पण त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलं, की वर्ल्ड ऑर्डर जी आहे, ती खरं तर कुठेतरी आपण म्हणू शकतो एक स्टेबल नाहीये. मग स्टेबल नाहीये म्हणजे काय? त्याचे अर्थ काय-काय होतात? हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगितलंय. त्याचा उद्देश एकच होता, की याची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सोबत याचं मुळापासून हे एरिथ्रेला याचा सब्जेक्ट समजावून घेणं. कारण हे डायरेक्टली आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. हे टोटल एरिथ्रेलच डायरेक्टली आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. त्यामुळे हे सगळं समजावून घेणं आपला उद्देश होता आणि याचा आपल्याला प्रिलियममध्ये तर फायदा होतोच होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त मेन्समध्ये फायदा होतो आणि त्याच्यापेक्षाही जास्त आपण म्हणू शकतोय ज्यावेळेस तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टला जाता, त्यावेळेस हे वर्ल्ड पॉलिटिक्सवरचे असू द्या, इंडियन इकॉनॉमीवरती असू द्या, असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये तुमचं ओपिनियन खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मग हे जर बेसिक नॉलेज तुमचं स्ट्रॉंग नसेल, तर आपण आपलं स्वतःचं ओपिनियन, जे बॅलन्स्ड ओपिनियन असायला पाहिजे, ते आपण डेव्हलप करू शकत नाही. ओपिनियन डेव्हलप करण्यासाठी आपल्याला बेसिक नॉलेज जे आहे, ते स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं हे सगळं समजावण्याचा हा खरं तर अट्टहास होता असं आपण म्हणूया. चांगल्या पद्धतीने समजलं असेल. पुढचं एरिटल आपण कोणतं महत्वाचं आहे, ते बघायला आपण सुरुवात करूया. पुढचं जे एरिटल आहे, हे खरं तर विशेष करून 3 तलाक जो मुद्दा आहे, तो खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष भारत देशामध्ये गाजत आलेला आहे. आणि हा खरं तर 3 तलाक मुद्दा म्हणजे तलाकचा मुद्दा विशेष करून मुस्लिम धर्मामध्ये काय, की 3 वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं की तलाक होऊन जातो. आणि हे कोण म्हणतोय विशेष करून हसबंड आपल्या वाईफला खरं तर म्हणत असतोय. आणि याच्यामध्ये कुठेतरी इनइक्वालिटी वगैरे आपल्याला बघायला मिळते. पण याचा जर आपण विचार केला ना, कुठल्याही धर्मामध्ये ज्या कॉन्सेप्ट आहेत, ते त्या काळानुसार त्या प्रोव्हिजन्स दिल्या गेल्या. आता विशेष करून इस्लामिक जर जर रीतिरिवाजानुसार जर तलाकाचा विचार केला, तर याचं खरं तर सिस्टमॅटिक तलाक पद्धत त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याचा एक ठराविक पिरियड आहे. त्या पिरियडमध्ये खऱ्या अर्थाने इथं त्याला आपण तलाक की हसन असं म्हणतो आणि याच्यामध्ये लेखकानं समजावून पण सांगितलंय, "अ प्रॅक्टिस दॅट अलाउज अ मुस्लिम मॅन टू डायव्हर्स हिज वाईफ बाय प्रोनाउन्सिंग तलाक वन्स अ मंथ फॉर 3 consecutive months during tahar, the period of woman futural purity purity between menstrual सायकल. याच्यामध्ये लेखकानं आपल्याला क्लिअरली खरं तर समजावून सांगितलेलं आहे, की वुमन्स रिच्युअल प्युरिटी बिटवीन मेन्स्ट्रुअल सायकल्स. ज्यावेळेस खरं तर त्या वाईफची मेन्स्ट्रुअल सायकल सुरू असते, त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एकदा तलाक त्यानं म्हणायचं. असं 3 महिने जर त्यानं केलं, तर त्यानंतर त्यांचा तलाक होतो. त्याला डिव्होर्स म्हणतात आणि त्याच्यानंतर मग ते परत खरं तर टोटली वेगवेगळे होऊ शकतात या तलाकच्या अंडर. अशा पद्धतीचे डिटेल प्रोव्हिजन केलेले आहे. परंतु ऑब्व्हियसली त्याचं जे काही मिसकन्सेप्शन आहे, त्याच्यानंतर केलं मग ते एकदाच तलाक, तलाक, तलाक म्हणायचं. मग ते तलाक खरं तर झाला, असं खऱ्या अर्थानं ते संबोधलं जातं आणि याच्यामुळं अनेक स्त्रिया ज्या आहेत, ते याच्यातून सफर करताना आपल्याला बघायला मिळाले. याच्यामधले सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे जजमेंट सुद्धा आहेत. याच्यामध्ये एका जजमेंटचा उल्लेख आलाय, जे नोव्हेंबर 2019-2025 मधलं आत्ताचं जजमेंट आहे. बेनझर हिना व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स. मग ही केस एकदा तुम्ही बघून ठेवायला पाहिजे आणि हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आपण बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे.
आणि मग बाकी धर्मांमध्ये याच्यास रिलेटेड प्रोव्हिजन्स काय दिलेले आहेत का? त्याचं सुद्धा कंपॅरेटिव्ह अनालिसिस आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु धार्मिक बेसिसवरती एक अंडरस्टँडिंगमध्ये म्हणून तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. परंतु जर लीगल बेसिसवरती याचा विचार केला, तर त्याचा अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. ज्युडिशरी आतापर्यंत याच्यावरती काय बोलत आलेली आहे, याचा अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जे काही वेगवेगळे जजमेंट्स आहेत, त्या वेगवेगळ्या जजमेंट्सचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून खरं तर हा जो मुद्दा आहे, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकी कुराणमध्ये वगैरे याच्याशी रिलेटेड काय-काय तरतुदी आहेत, हे लेखकाने इथं समजवायचा प्रयत्न केलाय. जे काही आपल्याला डिटेल्ड बघायची काही गरज नाहीये. परंतु मग बाकी सायरा बानो वगैरे केस आहे. आत्ताची ही जी हायलाइट केलेली तुम्हाला केस आहे. बाकी अजून सुप्रीम कोर्टात जजमेंट्स वेगवेगळ्या केसच्या अंतर्गत आलेले आहेत. त्या केसचा तुम्ही अभ्यास करून ठेवणं, त्याची एक नोट बनवून ठेवणं, हे खूप जास्त गरजेचं आहे. हा तलाक जो मुद्दा आहे, तो खूप गाजलेला आहे. याच्यावरती आयोगानं खूप जास्त लक्ष आत्तापर्यंत दिलेलं नाहीये. परंतु इथून पुढे देईल, देणार नाही असं काही नाहीये. देऊ पण शकते. म्हणून डिव्होर्सचे रिलेटेड प्रोव्हिजन्स काय-काय असतात, त्या कशा-कशा बदलतात धार्मिकदृष्ट्या. धर्म बदलला की त्या प्रोसेस कशा बदलतात. कुठं काय प्रोव्हिजन्स दिलेत आणि त्याच्यावरती ज्युडिशरी जी आपली आहे किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन जी आपली आहे, ती काय आपल्याला सांगते. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे. पुढचा एरोटेलमधला एक मुद्दा महत्त्वाचा होता. त्याच्यामधली फक्त तुम्हाला एक तथ्यात्मक गोष्ट, एक आकडेवारी म्हणून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. इकॉनॉमी ऑप्शन ज्यांचा आहे, त्यांच्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि जनरल स्टडीजमध्ये जे जे इकॉनॉमीचा सिलेबस आहे, त्याच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. पण ज्यांचा ऑप्शनल आहे, त्याच्यासाठी हा चार्ट महत्त्वाचा आहे. त्याने हा चार्ट सेव्ह करून ठेवायला पाहिजे, नोट करून ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी जे स्टॅटिस्टिक्स पब्लिश केलं, त्याच्यामध्ये एक आकडेवारी आली आहे. त्याच्यामध्ये ती आकडेवारी कशाशी रिलेटेड आहे? सेक्टरल क्रेडिटशी रिलेटेड आहे. कुठल्या सेक्टरचं क्रेडिट स्टेटस कसं चेंज होत आलंय वर्षानुवर्षे. हे 1973 ते 2024 पर्यंतची आकडेवारी या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चर सेक्टर आहे, आणि त्याच्यामध्ये मग पर्सनल लोनचा जे जे काय आहे, ते आहे. आणि विशेष करून आपल्याला लक्ष द्यायचं इंडस्ट्री, सर्व्हिस आणि ॲग्रीकल्चर सेक्टरकडे. इंडस्ट्री सेक्टरवरती विशेष करून याच्यावरती भर दिलाय. इंडस्ट्री सेक्टरचे जे क्रेडिट आहे, ते खऱ्या अर्थानं वर्षानुवर्षे जे आहे, ते कमी होत आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. इथं जे आहे ते जवळ-जवळ 60% आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी आलो, तर ते खूप मोठ्या प्रमाणात जो त्याच्यामध्ये उतार आहे, तो उतार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ते उतरत्या क्रमानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग तसा विचार केला जर ॲग्रीकल्चर सेक्टरचा, तर ते बऱ्यापैकी स्टेडी बघायला मिळते. सर्व्हिस सेक्टरचा विचार केला, तर सर्व्हिस सेक्टर जे आहे, ते ग्रो त्याच्यामध्ये क्रेडिट सिस्टम जे त्याचे आहे, क्रेडिट जो त्याचं क्रेडिट आपण म्हणू सेक्टरल क्रेडिट जे कंपॅरिझन आहे, ते इतर सेक्टरपेक्षा वाढताना आपल्याला बघायला मिळते आणि ते सेक्टरमध्येच खऱ्या अर्थानं सर्व्हिस सेक्टर जे आहे, त्याचं जे क्रेडिट घेण्याची जी खरं तर आकडेवारी आहे, ते खरं तर वाढताना आपल्याला बघायला मिळते आणि पर्सनल लोनचे सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात जर आपण इथून बघितलं, तर ती सुद्धा वाढताना आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघायला मिळते. मग इथं प्रश्न उपस्थित केला जातोय, की जे इंडस्ट्री सेक्टर आहे, विशेष करून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ते कुठेतरी ग्रो करण्यामध्ये आपण पाठीमागे तर पडत नाहीये ना. हा जो आहे, हा सुद्धा खरं तर प्रश्न उपस्थित होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्याला खरं तर या आकडेवारींची गरज असते. सेक्टर वाईज आपल्याला जर कंपॅरिझन विचारलं, तर इकॉनॉमी ऑप्शनलमध्ये तुम्हाला बेसिक स्टडीमध्येच येतं खरं तर. तर ते सेक्टर वाईज करंट आकडेवारी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, की कुठल्या सेक्टरची ग्रोथ कशी-कशी आहे. मग त्याचं जे सेक्टरल क्रेडिट एम्प्लॉयमेंट आहे, त्याचं खरं तर कंपॅरिझन कसं-कसं आहे, हे खूप महत्त्वाचं आपल्यासाठी ठरतं. त्याच्यासाठी आपल्याला ही आकडेवारी महत्त्वाची आहे. बाकी याच्यामध्ये डिटेल बघण्याची गरज नाही. बाकी बेसिक कॉन्सेप्ट जे सेक्टरल क्रेडिट एम्प्लॉयमेंट कॉन्सेप्ट काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची कॉन्सेप्ट काय? या सगळ्या गोष्टींचा तर अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पार्टमध्ये आपल्याला पहिलं जे एरोटेल बघायला मिळते, ते म्यानमारशी रिलेटेड खरं तर एरोटेल बघायला मिळते. तर म्यानमारमध्ये खऱ्या अर्थानं इलेक्शन कंडक्ट होताना बघायला मिळतं. आता म्यानमारमध्ये आणि पाकिस्तानमध्ये सिच्युएशन काही वेगळी राहिलेली नाहीये.
कारण पाकिस्तानमध्ये जरी आपल्याला डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश झालेलं बघायला मिळालं, तर तिथं मिलिटरीचं वर्चस्व आहे. आणि इथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट बघायला पण मिळत नाही. डायरेक्ट मिलिटरीचं खरं तर वर्चस्व येतं. आणि इथली महत्त्वाची एक पर्सनॅलिटी आहे आंग सान सू की, जी नोबेल पीस प्राइज रिलेटेड आहे. आणि ती पर्सनॅलिटी आता म्हणजे ती जी पर्सन आहे, ती आता जेलमध्ये खरं तर असलेली गेल्या काही वर्षांपासून आपल्याला बघायला मिळते. आणि हे जे इलेक्शन आहे, ते सुद्धा कसं फेक आहे, हे या एडिटोरियलमध्ये आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. आणि त्याचं रिझन पण आहे. जर आपण तिथल्या पार्टीज बघितल्या, तर बऱ्यापैकी पार्टी ज्या आहेत, त्या खरं तर इलेक्शनमधून एक्सक्लूड केलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशनच कॅन्सल केलंय. मग इथं त्या पार्टीज वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्या पार्टीज अस्तित्वामध्ये आहेत, ज्या इलेक्शन लढतायत, त्या खरं तर विशेष करून त्याच्यामध्ये जर दबदबा आपल्याला बघितला किंवा त्या बऱ्यापैकी पार्टी ज्या ओन केलेल्या आहेत, त्या मिलिटरीनं, आर्म्ड फोर्सेसनं ओन केलेल्या आहेत. त्यामुळं इथं जे आहे ते इलेक्शन फक्त जगाला दाखवण्यासाठी हे घेतलं जाते. परंतु इथं बऱ्यापैकी डिक्टेटरशिप आपल्याला एका पर्सनची बघायला मिळते आणि तो पर्सन जो आहे आत्मदेव ज्यांचं नाव आहे, त्या पर्सनची जी दबावशाही आहे, हुकुमशाही आहे, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात तिथं किलिंग्ज, मॉब लिंचिंग्ज वगैरे आपण ह्युमन राईटचं कशा पद्धतीनं व्हायोलेशन तिथं होतं, ते अनेक पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बघत आलेलो आहे. मग त्याच्यामध्ये युनायटेड नेशन असू द्या, जपान असू द्या, ऑस्ट्रेलिया असू द्या, युरोपियन युनियन असू द्या, त्याचबरोबर चायना आणि रशिया सुद्धा असू द्या, या सुद्धा खरं तर ज्या कंट्रीज आहेत, त्या म्यानमारचं क्रिटिसिझम या बाबतीत वारंवार करत आलेले आहे. आणि हे जे सगळा केओस आपण बघतोय, तो विशेष करून फेब्रुवारी 2021 पासून हा केओस आपण बघत आलेलो आहे. आणि याच्यामध्ये यामुळं काय झालंय, की एशियनसारखा जो ग्रुप आहे, असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट नेशन ज्याला आपण म्हणतो, त्या असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन ज्याला आपण म्हणतो, त्या एशियानमधून सुद्धा यांना बॅन करण्यात आले. आणि एशियानवरती वेगळं लेक्चर मी ऑलरेडी बनवलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा खरं तर मग जग जे आहे, जे शांतताप्रिय आहे, ते काय करतंय? तिथं काय-काय पावलं उचलले जात आहेत? युनायटेड नेशन्स मग फक्त क्रिटिसाइज करूनच शांत बसणार आहे का? याच्यावरती जी लोकांची खरं तर खुलेआम तिथं कत्तल होते मिलिटरीकडून, त्याच्यावरती आपण काय करणार आहोत? या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास करणं आलंच. त्याचबरोबर इथं या सगळ्या गोष्टींमध्ये विशेष करून आपल्याला इंडियाची पोझिशन बघावी लागेल, की इंडिया खरं तर इंडियाचा काय स्टँड आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर इंडिया म्यानमारचे रिलेशन बघावे लागतील, कारण ही आपली नेबरहूड कंट्री आहे. शेजारील देश आहे आपला. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आपल्यासाठी अनिवार्य आहे आणि तो अभ्यास आपण करून ठेवला पाहिजे. पुढं जे टेक्स्ट कॉन्टेक्स्ट या पेजवरती मुद्दा एक्सप्लेन केलाय, तो म्हणजे जसं की मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, की इंडिया न्यूझीलंड फ्री ट्रेड एग्रीमेंट हा मुद्दा खऱ्या अर्थानं एक्सप्लेन केला गेलाय. हे कशाच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे? पहिलं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि दुसरं हे इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे 2 मुद्दे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि बाकी तथ्यात्मक जे मुद्दे आहेत, ते एरुडलमध्ये पुढं आपल्याला बघायला मिळतील. मग हे इंडिया, न्यूझीलंड जर आपण बघितलं, वर्ल्ड मॅप जर आपण बघितला, तर इंडियाची पोझिशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. न्यूझीलंड सारखा देश जो आहे, तो खरं तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता हे जे आहे ना, एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून फ्री ट्रेड एग्रीमेंट असू द्या, बायोलॅटरल ट्रेड एग्रीमेंट असू द्या, ऑस्ट्रेलियासोबत सुद्धा आपण ट्राय करतोय. त्याच्यामध्ये अजून आपल्याला यश मिळालेलं नाहीये. पण होऊ शकतं की या वर्षामध्ये ऑस्ट्रेलियासोबत सुद्धा आपण कन्क्लूड हा एग्रीमेंट करू शकतो. असो, पण मॅपवरती जर पोझिशन बघितली तर न्यूझीलंड आणि इंडिया तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर इंडियन ओशनचा एरिया असू द्या, विशेष करून हा साऊथ चायना सी आहे ना, त्याच्यामध्ये चायना जो आहे ना, तो स्वतःचा दबदबा निर्माण करत असते. त्यामुळं इंडो पॅसिफिक रिजन जो आहे, तो कायम न्यूजमध्ये असतोय. आणि न्यूझीलंड ही इंडो पॅसिफिक रिजनमधली खूप महत्त्वाची कंट्री आहे. आणि त्याच्यासोबत इंडिया अशा पद्धतीने रिलेशन डेव्हलप करतोय. हे वर्ल्ड पॉलिटिक्सच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे सुद्धा एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला इथं सांगतोय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा जो फ्री ट्रेड एग्रीमेंट आहे, की त्याची आपल्याला गरज काय आहे बाबा? काय फायदा असा होणार आहे, की एवढी चर्चा त्याच्यावरती केली जाते? किंवा एवढा आपण एफर्ट्स घेतले, की ते इंडिया, न्यूझीलंड फ्री ट्रेड एग्रीमेंट व्हायला पाहिजे. आता हा जो एग्रीमेंट आहे ना,
याच्यावरती चर्चा आपली झालेली आहे. पण तो अजून साइन झालेला नाही. आता हे न्यूझीलंडच्या पार्लमेंटमध्ये प्रेझेंट होणार, तिथं पास होणार आणि मग हा खरं तर फायनली साइन होणार. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आता याच्यामध्ये न्यूझीलंडसोबत ज्यावेळेस आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट केला, त्यावेळेस त्यांनी आणखी एक आपल्याला प्रॉमिस केले. ते म्हणजे $20 बिलियन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येईल न्यूझीलंडमधून पुढच्या येणाऱ्या 15 वर्षामध्ये. असं याच्यामध्ये सांगितलं. आता हे कोण म्हणते 2030 पर्यंत येईल, पण ऑफिशियली जी अनाउन्समेंट आहे, ती 15 वर्षांमध्ये म्हणजे इथून पुढच्या 15 वर्षांमध्ये ही एग्रीमेंट थोडी-थोडी सॉरी ही इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती थोडी-थोडी येईल. असं त्याच्या त्या ठिकाणी प्रॉमिस केले गेले. म्हणजे त्याला 2030 पर्यंत आपण खरं तर म्हणू शकत नाही. कारण तसे काही वर्ष जे आहे, ते काय डिफाईन त्याच्यामध्ये केलेलं नाहीये. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर सेक्टर्स आपण बघितले, की त्याचा कोणकोणत्या सेक्टर्सला या एग्रीमेंटचा फायदा होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फायदा होणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चरला होणार आहे, इनोव्हेशन अँड जॉब क्रिएशनला होणार आहे, सर्व्हिस सेक्टरला याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज बघितल्या तर लेबर इन्सेंटिव्ह सेक्टर जे आहेत, टेक्सटाईल असू द्या, अपॅरल्स असू द्या, लेदर असू द्या, फुटवेअर असू द्या. त्याचबरोबर इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी, प्लास्टिक्स, त्यानंतर फार्मास्युटिकल्स अँड केमिकल्स इंडस्ट्री आहे. ॲग्री अँड प्रोसेस्ड फूड जसं की फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, कॉफी, स्पाइसेस, सीरियल्स, रेडी टू ईट फूड्स अशा पद्धतीच्या ज्या काय सेक्टर्स आहेत, त्याला बूस्ट याच्यामुळं मिळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. एक्सपांडिंग मार्केट आणि एक्सपोर्ट्स याचं नेमकं खरं तर एवढा पुश कुठल्या बेसिसवरती मिळणार? तर या ॲग्रीमेंटमुळं झिरो ड्युटी ऑन 100% ऑफ गुड्स एक्सपोर्ट्स अपॉन एंट्री इंटू फोर्स. म्हणजे 100% जे काय आहे, झिरो ड्युटी जी आहे, ती लागणार आहे. म्हणजे झिरो खरं तर ड्युटीच खरं तर त्या मालावरती लागणार नाहीये किंवा त्या सर्व्हिसवरती लागणार नाहीये. डायरेक्टली खऱ्या अर्थानं आपण म्हणजे विशेष करून ड्युटी जी आहे ती गुड्सवरच आहे ना. म्हणून आपल्याला जे काही तुम्हाला सांगितलं, की टॅरिफ आणि ड्युटीचं काय महत्त्व असते आणि त्याच्यामुळं कसं ते खरं तर जे प्रॉडक्ट आहे तो कॉस्ट इफेक्टिव्ह होतो. हे या ठिकाणी तो जो फायदा आहे, तो या ठिकाणी लेखकानं म्हणजे समजावलेला आहे इथं. त्याचबरोबर 8,284 टॅरिफ लाईन्स जे आहेत, टू सी इलिमिनेशन अशा पद्धतीचे टॅरिफ जे आहेत, ते इलिमिनेट झालेले इंडियाच्या बाबतीत न्यूझीलंडचे बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक मेकॅनिझम फॉर एक्सपोर्ट इनपुट्स म्हणजे एक्सपोर्ट अजून कसा फास्ट होईल, त्या गोष्टीचा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. ते सुद्धा दोन्ही कंट्री त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहेत. आणि मग न्यू अपॉर्च्युनिटीज इन ट्रेड अँड सर्व्हिसेस आपल्याला बघायला मिळते, की ट्रेड अँड सर्व्हिसेसमध्ये आय-टी सेक्टर असू द्या, फायनान्स असू द्या, एज्युकेशन असू द्या, टुरिझम असू द्या, ऑडिओ व्हिज्युअल जे काही सेवा असू द्या, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला खरं तर फायदा याच्या अंतर्गत होणार आहे. मोबिलिटी अँड वर्कफोर्स असू द्या. याच्यामध्ये विशेष करून जे जे स्किल्ड वर्कर्स वगैरे आहेत, त्यांना विशेष करून तिथं खरं तर हायर करण्यामध्ये, वर्क करण्यामध्ये ओपन सिच्युएशन तयार केली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर डिटेल्स याचे अजून व्हॉट्स इन अ फ्री ट्रेड एग्रीमेंट जर बघितलं, तर न्यूझीलंड्स एव्हरेज अप्लाइड टॅरिफ 2.2% इन 2025 टू फॉल टू झिरो आफ्टर इम्प्लिमेंटेशन. 2025 या अग्रीमेंटच्या अगोदरपर्यंत म्हणजे आतापर्यंत 2.2% टॅरिफ एव्हरेज आपण देतोय. ते आता जे आहे ते 0 होणार आहे. त्याचबरोबर इंडिया ऑफर्स मार्केट ॲक्सेस ऑन 70.03% ऑफ टॅरिफ लाईन्स कव्हरिंग 95% ऑफ न्यूझीलंड्स एक्सपोर्ट्स बाय व्हॅल्यू 29.97% टॅरिफ लाईन्स एक्सक्लुडेड. म्हणजे जेवढं इंडिया एक्सपोर्ट करेल त्याच्यामध्ये टॅरिफ फ्री सिच्युएशन खरं तर झालेलं आपल्याला बघायला मिळेल. द बिग गेनर्स इन इंडिया टेक्सटाईल असू द्या, अपेरल्स असू द्या, लेदर अँड हेड गिअर्स असू द्या, सिरॅमिक्स असू द्या, कार्पेट्स असू द्या, ऑटोमोबाईल्स अँड ऑटो कंपोनेंट्स या सेक्टर्सला मोठ्या प्रमाणात याच्यामुळे फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर ॲपल, किवी फ्रुट्स, मनुका हनी फ्रॉम न्यूझीलंड सब्जेक्ट्स टू TRQ, MIP अँड सीझनल लिमिट्स बॅलन्सिंग कंझ्युमर्स चॉईसेस विथ फार्मर्स प्रोटेक्शन्स. किवी सारखं फ्रूट असू द्या, ॲपल सारखं असू द्या, याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा दोन्ही कंट्रीला होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. एक्सक्लुजन्स मेनली इन्क्लूड्स डेअरी. आता या एग्रीमेंटच्या अंडर काय काय येत नाही किंवा कोणकोणते सेक्टर जे आहेत इंडियानं साईडला ठेवलेले आहेत
हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. डेअरी, मोस्ट ॲनिमल प्रोडक्ट्स, सिलेक्ट व्हेजिटेबल्स अँड पल्सेस, शुगर्स, आर्टिफिशियल हनी, फॅट्स अँड ऑइल्स, आर्म्स अँड एम्युनिशन्स, जेम्स अँड ज्वेलरी अँड कॉपर. हे जे सेक्टर्स आहेत, सॉरी, हे सेक्टर्स आपल्याला याच्यामधून इंडियानं साईडला ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये इंडियन प्राईम मिनिस्टर काय बोलले, त्यानंतर न्यूझीलंडचे प्राईम मिनिस्टर आहेत ते काय बोललेत, हे सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतं. मग आता की एक्सपोर्ट्स आपण काय करतो, टेक्सटाईल करतोय, फार्मास्युटिकल्स करतोय, मशिनरी करतोय, पेट्रोलियम प्रोडक्ट्स करतोय. आणि न्यूझीलंड की इम्पोर्ट्स, सॉरी, आपण की इम्पोर्ट्स त्यांच्याकडून काय करतोय, वुड्स, स्टील्स, अल्युमिनियम स्क्रॅप, कुकिंग कोल्स, टर्बोजेट्स, एग्री ॲनिमल प्रोडक्ट्स, शॉर्न, वूल, मिल्क, अल्बन सॉरी अल्बुमिन, ॲपल्स, किवी फ्रुट्स अशा पद्धतीच्या गोष्टी आपण इम्पोर्ट करताना त्यांच्याकडून आपल्याला खरं तर बघायला मिळते. मग एक्सपोर्ट आपण $711 मिलियन करतोय, मिलियनचं करतोय, आणि इम्पोर्ट जो आहे तो आपण $587 मिलियनचं करतो. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. मग आपला जर बायलॅटरल ट्रेड आपण बघितला तर $1.3 बिलियन एवढा आपला बायलॅटरल ट्रेड आहे. हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ही जी आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे न्यूझीलंड सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या अभ्यासाच्या दृष्टीतून. मग याच्यातून आपल्याला जर बेसिक स्टडी बघितलं तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय की कोणत्या सब्जेक्टच्या दृष्टीतून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याचबरोबर याचे जर की पॉइंट बघितले तर तुम्हाला फ्री ट्रेड अग्रीमेंट ही जी कॉन्सेप्ट आहे याचा अभ्यास करून घेणं अनिवार्य आहे. आणि तो जो अग्रीमेंट आहे तो बऱ्यापैकी जोडला जातो युके सोबत, ओमान सोबत जोडला जातो, त्याचबरोबर न्यूझीलंड सोबत जोडला जातो. मग गल्फ कंट्री सोबत आपला कोणता फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेला आहे का? युके सोबत आपला बायोलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आहे. ओमान सोबत आपला बायोलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आहे. आणि न्यूझीलंड सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे. मग हे जे काय अग्रीमेंटचे प्रकार आहेत, फ्री ट्रेड अग्रीमेंट असू द्या, बायोलॅटरल ट्रेड अग्रीमेंट असू द्या, त्याचा जो बेसिक डिफरन्स आहे तो बेसिक डिफरन्सचा तुम्हाला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. तो आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि न्यूझीलंड आता न्यूजमध्ये या अग्रीमेंटमुळे. मग आपण की इम्पोर्ट्स काय काय आहेत, की एक्सपोर्ट्स आपण काय काय करतो, या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल दोन कंट्रीजमध्ये व्यापार काय आहे तो खरं तर बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपल्यासाठी हा सगळा जो मुद्दा आहे तो मुद्दा महत्वाचा आहे. मग हे एरुटेलमध्ये आणखी काय कॉन्सेप्ट दिलेले आहेत का, की ज्या खरं तर आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर याच्यामध्ये लाईन टू लाईन जर आपण बघितलं तर बाकी सगळं या खरं तर इमेजच्या माध्यमातून तुम्हाला समजावूनच सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मग काय इम्पोर्ट करतो, काय एक्सपोर्ट करतो हे सगळं याच्यामध्ये आपल्याला खरं तर बघायला मिळतं. त्याचबरोबर न्यूझीलंड ॲग्री पण पहिल्यांदा ॲग्री झाले की आयुर्वेदिक असू द्या, योगा असू द्या, ट्रॅडिशनल मेडिसिन्स असू द्या, हे सुद्धा इम्पोर्ट करण्यासाठी. राइट. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट काय, सर्व्हिस सेक्टरमध्ये इंडियन स्किल्ड वर्कर्स, youth, students and professional will find it easier to live and work in न्यूझीलंड. न्यूझीलंडमध्ये त्यांना विजामध्ये सवलत वगैरे अशा गोष्टी द्यायला खरं तर न्यूझीलंडकडून दिल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे काय होईल, की जे इंडियन स्किल्ड वर्कर आहेत, स्टुडंट्स आहेत, इंडियन यूथ आहे, ते चांगल्या पद्धतीने न्यूझीलंडमध्ये जाऊन एक जॉबची अपॉर्च्युनिटी खरं तर अवेल करू शकते, त्याचा उपयोग घेऊ शकते आणि बाकी गोष्टी मुक्तपणे तिथं खऱ्या अर्थानं करू शकतायत, ज्या की खरं तर नुसार बेनिफिशियल त्यांच्यासाठी होतील. असं याच्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, व्हाय इज इंडिया एक्सेलरेटिंग न्यू फ्री ट्रेड अग्रीमेंट? आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंटची गरज काय किंवा का करण्याची खरं तर गरज आहे? तर याच्यामध्ये जर आपल्याला पॅसिफिक असू द्या, वेस्ट एशिया असू द्या, आफ्रिका असू द्या, याच्यामध्ये व्यापार करायचा असेल, तर त्या कंट्रींसोबत अशा पद्धतीचे टायअप आपल्याला करावे लागतील. त्याच्याशिवाय ते पॉसिबल नाहीये. आणि जर याच्यामध्ये आपण यूएसए सारख्या कंट्रीवरती डिपेंडंट राहिलो, तर त्याचे परिणाम काय होतात? हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि इंडिया जर बघितला, इंडिया डझंट हॅव टू डिपेंडंट ऑन ट्रॅडिशनल मार्केट सच ॲज युरोपियन युनियन, यूएसए आणि चायना. जे पारंपरिक पद्धतीनं आपण युरोपियन युनियनच्या कंट्रीवरती, यूएसए वरती, चायनासारख्या कंट्रींवरती या व्यापारामध्ये खरं तर व्यापारामध्ये पारंपरिकरित्या डिपेंडंट राहिलेलो आहे.
ही डिपेंडन्सी आपल्याला कमी करून आपल्याला खरं तर व्यापार इतर देशांसोबत वाढवायचा. म्हणजे ती डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आपल्याला इतर देशांबरोबर व्यापार वाढवावा लागेल आणि त्याच्यासाठी इंडिया जो आहे, तो खऱ्या अर्थाने एफर्ट्स घेताना आपल्याला बघायला मिळतो. आणि मेक इन इंडियासारखे जे व्हिजन आपले आहे, ते जर आपल्याला फुलफिल करायचे असतील, तर आपल्याला अशा पद्धतीचे अग्रीमेंट करून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे, ते वेगवेगळे सेक्टर जे आहेत आपले, त्याला बूस्ट देऊन ग्लोबल व्हॅल्यू चेन जी आहे, ती आपली वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच खऱ्या अर्थानं ओमान असू द्या, यूके असू द्या, न्यूझीलंड असू द्या, रशियासारखी सुद्धा कंट्री आता असू द्या. ऑब्व्हियसली रशियासोबत ऑलरेडी आपले चांगले संबंध आहेत, व्यापारिक असू दे किंवा पॉलिटिकल असू दे. तरी सुद्धा अजून टायअप करून त्याच्यामध्ये प्रोग्रेस कसं करू शकतो, याच्यावरती इंडिया भर देताना आपल्याला खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि मग पुढं जाऊन याच्यामध्ये या अग्रीमेंटची आपल्याला गरज सांगत असताना युएसएनं आता आपण बघितलं की जवळ-जवळ 50% टॅरिफ्स लावलेले आहेत. त्याचं रिझन काय होतं, की तुम्ही रशियासारख्या कंट्रीला रशिया-युक्रेन वॉरमध्ये सपोर्ट कसं काय करू शकता? अरे रशिया-युक्रेन वॉर सुरू व्हायच्या अगोदरपासून इंडियाचे आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. मग आता तुम्ही रशियाला विरोध करताय म्हणजे इंडियानं पण करायला पाहिजे. मग इंडियाची सॉव्हरेनिटी जी आहे, त्याचं काय? इंडियाची सॉव्हरेनिटी सोडून यूएसएच्या ऑर्डर कसं काय फॉलो करणार कोणतीही कंट्री? ऑब्व्हियसली आहे. मग त्याच्यामध्ये इंडिया जो आहे, तो स्वतःचा स्टँड घेताना बघायला मिळाला. आपण रशियासोबतचे संबंध जे आहेत, ते जसे होते तसेच ठेवले आणि रशिया-युक्रेन राहिला मुद्दा रशिया-युक्रेन वॉरचा. तर आपण वारंवार क्लिअर पोझिशन केलेली आहे, की आमची पोझिशन त्याच्यामध्ये न्यूट्रल आहे. आम्हाला पण असं वाटतं, की शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही, की रशियासोबत आम्ही जे पारंपरिक आमचे संबंध आहेत, ते आम्ही बिघडवू. ज्या वेळेस इंडियाला मदत लागलेली आहे, त्यावेळेस रशिया मदतीला लागली आहे. ज्या वेळेस रशियाला मदत लागलेली आहे, त्यावेळेस इंडिया मदतीला गेलेला आहे. आणि ते जे संबंध आहेत, ते खरं तर कंटिन्यू करण्यामध्ये इंडियाला इंटरेस्ट आहे आणि कुठल्याही देशासोबत इंडियाचे संबंध तसे असतील. तर ऑब्व्हियसली चांगल्या संबंधाला वाव देणं, हे इंडियाचं कल्चर पहिल्यापासून राहिलेलं आहे. तशी परंपरा इंडियाची पहिल्यापासून राहिलेली आहे. मग तो इस्रायलसोबत संबंध असू द्या, रशियासोबत संबंध असू द्या किंवा इतर कंट्रीसोबत संबंध असू द्या. जर ते चांगले असतील, दोन्ही साइडने जपले जात असतील, तर ते कंटिन्यू केलं जाईल. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ ग्लोबल सिच्युएशन. हे खरं तर याच्यामध्ये मग ते प्रेशराईज करण्यासाठी वेगवेगळे टॅरिफ्स लादून खरं तर इंडियन इकॉनॉमीला कशा पद्धतीने आपण धोक्यात आणू शकतो, थ्रेट करू शकतो. हे डोनाल्ड ट्रम्प करून करण्यात आलं. मग असं जर एखाद्या कंट्रीवरती, एखाद्या ग्रुपवरती आपण डिपेंडंट व्यापारासाठी अर्थव्यवस्था आपली राहत असेल, तर ते कुठेतरी टाळणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं हे खरं तर पावलं, त्याच्यामुळं सुद्धा हे अशा पद्धतीचे अग्रीमेंट वेगवेगळे टाइप ट्रेडसाठी जे आहेत, ते आपल्यासाठी गरजेचं आहे. हे या ठिकाणी आपल्याला लेखक समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग याच्यामध्ये न्यूझीलंड जे विरोधी पक्ष आहे, त्यांनी याच्यावर वरती टीका केली, आपला विरोधी पक्ष आहे यांनी याच्यावरती कशी टीका केली हे आपल्याला दिले. ते पॉलिटिकल गोष्टी त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीयेत. मग या दृष्टीतून ह्या ज्या काही तथ्यात्मक गोष्टी आहेत, याची डिटेल इन्फॉर्मेशन आहे, याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. इथून पुढं ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होतात आणि याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन याचा खऱ्या अर्थाने इथं उल्लेख आलेला आपल्याला बघायला मिळतो. मग ही कॉन्सेप्ट म्हणून याचा अभ्यास करायचाच आहे, पण याच्यामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ जे आहे, हे शार्प स्पाइक ग्रोथ इन इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी सर्ज्ड टू 6.7% इन नोव्हेंबर 2025. धिस इज द हायेस्ट इन द पास्ट 25 मंथ. गेल्या 25 महिन्यांमध्ये ही जी इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीची जी ग्रोथ आहे, ती आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली बघायला मिळते. खूप जास्त झालेली आपल्याला बघायला मिळते. फक्त आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून ही जी कॉन्सेप्ट आली इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्हाला समजेल की ही जी ग्रोथ आहे ती कुठल्या पॅरामीटर्सवरती डिसाईड केली जाते. याचा चार्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. 2023 मध्ये बघितलं तर हा पॉइंट इथं होता आणि 2025 मध्ये बघितलं तर हा पॉइंट इथं आहे. म्हणजे या मधल्या काळामध्ये हे कुठेतरी ड्रास्टिकली कमी झालेली सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती अरवली हिल्सशी रिलेटेड आहे. अरवलीवरती जो सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आलं होतं, ते डिसिजन आता खरं तर पॉज केलं गेलंय. म्हणजे अरवलीची जी काही डेफिनेशन सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाने ती ॲक्सेप्ट केली होती. त्याच्यावरती कुठेतरी स्टे आलेला आपल्याला बघायला मिळतोय. आता अरवलीशी रिलेटेड अनेक वेळा आपण मॅप बघितलेला आहे, त्याचं इम्पॉर्टन्स समजावून सांगितलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जिओग्राफीच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. तिथं
मिनरलचे साठे, खनिज संपत्ती वगैरे कोणती कोणती आहे, ते सगळे इन्फॉर्मेशन, तिथं महत्वाची सँक्च्युरी वगैरे कोणती आहे का, त्याची सगळी इन्फॉर्मेशन, आणि मग जिओग्राफिकल टॉपोग्राफी जो आहे त्याचा सगळा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे. आणि मग करंट जो मुद्दा आहे तो मुद्दा त्याच्याबरोबर आपल्याला माहिती असायला पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आतापर्यंत करत आलेलो आहे. तुम्ही त्याचे रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता पुन्हा याच्यामध्ये मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून वगैरे ते दाखवायची गरज नाहीये. तुम्ही फक्त मॅप बघून जे काय आतापर्यंत मी सांगत आलेलो आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. रेग्युलर द हिंदू जे फॉलो करतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार, खरं तर आता जवळ त्यांच्या तोंडपाठ झाल्या असतील या सगळ्या गोष्टी. पुढची न्यूज आहे ती उन्नाव रेप केसचे रिलेटेड न्यूज आहे. एक बीजेपीचा एमएलए एका, खरं तर मुलीवरती, विशेष करून नाबालिक मुलीवरती अन्याय अत्याचार करतो. मग त्याची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असू द्या किंवा त्याच्या फॅमिली मेंबरची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असू द्या, ते मॅटर नाही करत. त्यांना सपोर्ट तर केला, हे मॅटर करतं. हा अन्याय अत्याचार करतो. मग ती जी फॅमिली आहे ती न्यायव्यवस्थेकडे दाद मागण्यासाठी जाते. मग पोलिसांमध्ये केस करायला गेल्यावरती त्या, खरं तर विक्टिमच्या वडिलांवरतीच उलटी केस होते. आणि त्यानंतर त्याची ड्रॅमॅटिकली कस्टडीमध्ये डेथ होते. म्हणजे ऑब्व्हियसली कस्टडीमध्ये काय पोलिसांना हाताशी धरून काय काय केलं असेल. कारण तो त्यावेळेस मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होता, म्हणजे आमदार होता आपल्या भाषेमध्ये. त्यानं मग ते बळाचा वापर वगैरे तिथं कसा केला असेल, प्रभाव स्वतःचा कसा वापरला असेल, हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याची डेथ झाली. त्याच्यानंतर मग थोडंसं मीडिया अटेन्शन याला मिळालं. मग कोर्टामध्ये केस सुरू झाली त्याच्या रिलेटेड सगळी. त्यानंतर ज्यावेळेस एका गाडीमध्ये ही पीडिता, तिची फॅमिली आणि त्यांचे वकील ज्यावेळेस जात होते, त्यावेळेस ती गाडीसुद्धा खरं तर एका ट्रकनं उडवण्यात आली. त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांची डेथ झाली. त्याच्यामध्ये ही जी पीडित आहे, ती कशीबशी वाचली, परंतु ती सुद्धा हँडिकॅप्ड आत्ता आपल्याला बघायला मिळते, त्या ॲक्सिडेंटमुळे. हे सगळं करून सुद्धा हा जो व्यक्ती आहे, त्याला त्यानंतर काही महिन्यामध्ये शिक्षा होते. तो जेलमध्ये जातो आणि त्यानंतर परत एक न्यूज काय येते, तर त्याला बेल मिळालेली आहे. बेल म्हणजे काय? तर त्याला बाहेर त्याच्या घरी वगैरे राहता येईल, पण दिलेल्या अंडर सम टर्म्स एंड कंडिशन्स. ते टर्म्स एंड कंडिशन्स जर थोडक्यात सांगायचे झाले, जर ती पीडित आहे, त्या पीडिताच्या घरापासून किंवा तिच्यापासून काही किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर तो राहू शकतो. वगैरे, वगैरे ते टर्म्स एंड कंडिशन फालतू त्याच्यामध्ये दिले गेले होते. मग याच्याशी रिलेटेड खऱ्या अर्थानं प्रोटेस्ट वगैरे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये हद्द म्हणजे दिल्लीमध्ये पार्लमेंट समोर असू द्या किंवा त्या आवारामध्ये असू द्या, प्रोटेस्ट ही फॅमिली करत होती. तर त्यांना सुद्धा पोलिसांनी डिटेन केलेलं आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्यामुळं काय आता कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत होती ते त्यांनाच माहिती आहे. पण हे कुठेतरी इम्प्लिमेंटेशनमध्ये जे विरोधाभास आहे आणि इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस आपण कायद्याची अंमलबजावणी करतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये मानवतेचा अभाव अनेक वेळा आपल्याला बघायला मिळालेला आहे. मग पोलिसांची पब्लिक सोबत असणारी वागणूक वगैरे आपण बघत आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मानवता जी आहे, ती कुठेतरी मिसिंग आपल्याला कायम बघत आलेली आहे. आपण ती बघत आलेलो आहे. आणि ती सेम सिच्युएशन या केसमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मग ही बेल झाली होती, त्याच्याविरोधात अनेक प्रोटेस्ट झाले. मीडियामध्ये ती सगळी न्यूज आली. मीडियानं हायलाइट केलं, ते प्रेशराईज झालं. मग आता परत सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्टे आणलेला बघायला मिळतोय. त्या बेलवरती स्टे आणलेला बघायला आपल्याला खऱ्या अर्थानं मिळतोय. ही जी की चांगली गोष्ट आहे, असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये पोक्सो ॲक्ट जो आहे, तो सुद्धा हायलाइट अनेक वेळा याच्या अगोदर पण झालेला आहे. त्यामुळे केस स्टडी एक एक एथिक्सच्या दृष्टीतून केस स्टडी म्हणून आपल्याला ही माहिती असायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही जर प्रभारी असता, तर तुमचं खरं तर पोझिशन याच्यामध्ये काय असू शकते, असली असती. अशा पद्धतीची केस स्टडी याच्यावरती येऊ शकते किंवा अशा पद्धतीच्या सिच्युएशनवरती येऊ शकते. त्यामुळे ते एथिक्सच्या दृष्टीतून आपल्याला ही केस स्टडी म्हणून आपल्यासाठी महत्त्वाची आहे. पुढची न्यूज आहे. ती न्यूज आपल्याला सांगते, की आपल्या ज्या प्रेसिडेंट आहेत द्रौपदी मुर्मू, यांनी खरं तर क्लोजिंग सेरेमनीला व्हिजिट केलंय. आणि ती विशेष करून क्लोजिंग सेरेमनी जर आपल्याला बघायला मिळते, ती विशेष करून जे संथाली 22nd क्लोजिंग सेरेमनी ऑफ संथाली जी लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते. आणि त्याच्यामध्ये लिटररी एक्सचेंजेस, एनरिच लँग्वेजेस अँड कम्युनिटीज असं याच्यामध्ये द्रौपदी मुर्मू मुर्मू यांच्याकडून आपल्याला इथं स्टेटमेंट बघायला मिळालं. याच्यामध्ये अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पहिलं, विविधतेमध्ये एकता आपण का वारंवार म्हणत आलेलो आहे. म्हणजे विविध धर्म,
विविध जाती, विविध भाषा, असे विविध कल्चरचे लोक जे आहेत, ते विविध कल्चरचे लोक एकत्र राहताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि संथाली ही त्याच्यातलीच एक भाषा आहे. मग हे संथालीविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन काढून ठेवा. त्याचं जे काही डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, ते आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये इथं उल चिकी स्क्रिप्टचा उल्लेख आलेला आहे. मग ही स्क्रिप्ट काय, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवा. हे प्रिलियमसाठी आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती लँग्वेजेस आहेत ज्या मेन्शन केलेल्या आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक घटना दुरुस्ती झालेली आहे. त्याच्यामुळे परत ॲडिशनल लँग्वेज त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ती घटना दुरुस्ती वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. ज्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा तुम्ही अभ्यास करता, त्यावेळेस हा अभ्यास तुमचा होतोच होतो. पण आता न्यूजमध्ये म्हणजे तेवढा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती मनरेगाशी रिलेटेड आहे. आता जी रामजी ॲक्ट जो आहे, तो मनरेगाला रिप्लेस करणारा येतोय. त्यामुळे मनरेगा ऑलरेडी न्यूजमध्ये, त्यामुळे त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला याच्या अगोदर ऑलरेडी मी सांगितलं. याच्यावरती एरोटेल पण आपण 2 वेळा डिस्कस केलं. 2 एरोटेल वेगवेगळे आले होते. ते डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. बेसिक पॉइंट हाच आहे, की हा सगळा जो मुद्दा आहे, तो डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मेगा एआय समिटची. आणि त्याच्यामध्ये एआय इम्पॅक्ट समिट भारत 2026 इंडिया असं हे आहे. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, वेलफेअर वेल्फ वेलफेअर फॉर ऑल, हॅपीनेस ऑफ ऑल, अशा पद्धतीचं हे आहे. याची फक्त प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला लागेल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. परंतु एआयच्या जगात आपण जगतोय, एआय ॲडव्हान्समेंट आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये भारत काय करतोय? तर हे भारत करतोय. हे आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये सांगता येते. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. प्रिलियममध्ये पण डायरेक्टली क्वेशन याच्यावरती येऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ते एका वेसल्स रिलेटेड न्यूज आहे आणि त्याचं नाव आहे आय-एन-एस-व्ही कौंडिन्य आणि ती सेट्स अप फॉर ओमान. ओमानसाठी खऱ्या अर्थानं त्याचं रिलेशन इथं जोडलं जाते. मग याची इन्फॉर्मेशन बेसिक काढून ठेवा आणि मग ते ओमानचे रिलेशन त्याचं काय आहे आणि ओमान सोबतच आता आपण काय बघत होतो, फ्री ट्रेड अग्रीमेंट, बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट बघत होतो. त्यामुळे ह्याचं एक वेगळं महत्व होऊन बसतं. त्यामुळं मॅपचा पण याचा अभ्यास करून ठेवा. हे जे खरं तर वेसल्स आहे, त्याचा पण अभ्यास करून ठेवा आणि बाकी गोष्टी ज्या ओमानसोबत इंडियाच्या आहेत, त्याचा पण अभ्यास आपल्याला करून ठेवावा लागेल. पुढची न्यूज आहे ती ऑस्ट्रेलियाशी रिलेटेड आहे. पियुष गोयल यांनी सांगितलेलं आहे, की जानेवारी 1 पासून जे ऑस्ट्रेलिया टॅरिफ लावतो इंडियन एक्सपोर्ट्सवरती, ते खरं तर रिमूव्ह केले जातील त्यांच्याकडून, हे सांगण्यात आले आणि त्याच्यामध्ये मग इकॉनॉमिक कॉपरेशन अँड ट्रेड एग्रीमेंटचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आत्ताच मॅप दाखवत असताना, इंडिया न्यूझीलंडचा आपण डिस्कस करत असताना मी तुम्हाला हे गोष्ट हायलाइट केली होती. त्या दृष्टीतून याचा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपला आजचा द हिंदू समाप्त होतोय. पण ज्या विद्यार्थ्यांना ॲन्सर रायटिंग करायचे, ते विद्यार्थी ॲन्सर रायटिंगसाठी बनवलेला टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर स्टडी रिव्होल्यूशन नावाचा सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे. तो सुद्धा जॉइन करू शकता. तिथं द हिंदूमध्ये जे आपण डिस्कस करतो, त्याच्यावरती बेस जे क्वेश्चन फॉर्म केलेले असतात, ते क्वेश्चन तिथं मी पोस्ट करत असतो. त्याच्यावरती ॲन्सर राईट करून तुम्ही पी-डी-एफ फॉर्ममध्ये सेंड करू शकताय. त्या ग्रुपवरतीच पोस्ट करू शकताय. तिथं मी तुम्हाला पर्सनली फीडबॅक ॲन्सर रायटिंगवरती देतोय. तुमच्या ॲन्सर राईट केलेल्या ॲन्सर रायटिंगवरती देतोय. त्याचबरोबर एकमेकांचं ॲन्सर रायटिंग बघून सुद्धा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ॲन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करू शकता. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा. नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचा ट्राय करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.